मित्रांनो, मागच्या वर्षीपासून मी ह्या झाडावरती काम करतो आहे. हे ब्लॅकबेरीचं झाड आहे. ह्याला अशा प्रकारचे पांढरी फुले येतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे बेरीज येतात आणि ती बेरी एकदम अशी लाल होते. माझ्याकडे तर मी मागच्या वर्षीपासून एक 7 ते 8 झाडं आणली होती आणि त्याचं प्रपोगेशन पण केलं. प्रपोगेशन पण आपल्याला करता येते. आता ह्या झाडावरती जर बघितलं तर साधारणतः 100-150 बेरीज ह्याच्यावरती लागलेल्या आहेत. ही बेरीज अशा प्रकारे येतात आणि नंतर ते पूर्णपणे अशा प्रकारे रेड होतात आणि त्यानंतर हळूहळू ते ब्लॅक होतात. आणि हा एक खूप छान पर्याय आपल्यासाठी महाबळेश्वरसाठी असू शकतो. एक पूर्ण काटेरी झाड आहे रास्पबेरीसारखं आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ही खूप चांगली बेरी, इट्स डेलिशियस. मी खाऊन पण बघितली आणि हा एक खूप चांगला पर्याय होऊ शकतो महाबळेश्वरसाठी. कारण की आपण महाबळेश्वरमध्ये अडकलो आहे स्ट्रॉबेरीमध्ये, पण हे पेरिनियल झाड असल्यामुळं याचा खर्च पण खूप कमी आहे आणि खूप डेलिशियस आहे. म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं ह्या बेरीचं, तर मला मुंबईवरून फोन आले की आम्हाला ही बेरी पाहिजे, ही मिळत नाही महाराष्ट्रामध्ये आणि साधारणतः 400-450 रुपये आम्ही किलोला भाव देऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की ह्या वर्षी मी साधारणतः एक 500 झाडं परत ह्याची लावतो आहे आणि पुढच्या वर्षीपासून डेफिनेटली हा एक खूप चांगला पर्याय आपण महाबळेश्वरसाठी देऊ शकतो.